निवडणुकांचं बिगुल वाजलंय, सगळे तयारीला लागले खरे, पण आरक्षण सोडत जाहीर झाल्यानं काही नाराज झाले तर काहींनी आपला बाजूला ठेवलेला प्लॅन बी एक्झिक्यूट करायला सुरुवात केलीये। तसंच काहीच सध्या खेड तालुक्याच्या राजकारणात सुरू आहे। यंदा इथं महिला राज येणार असल्यानं अनेक इच्छुकांनी यंदा सभापती आमची सौभाग्यवती हे धोरण आखायला घेतलंय। नमस्कार, मी सारिका। उमेदवारांची खरी धांदल उडते ती आरक्षण झाल्यावर। खेड तालुक्यात सुद्धा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचं बिगुल वाजतात सगळंच इकडचं तिकडे झालंय। आरक्षणाची सोडत जाहीर होताच अनेक प्रस्थापित नेत्यांचं गणित पूर्णपणे बदललंय। ज्यांनी महिन्यांपासून तयारी केली होती, बॅनर लावले होते, लोकांशी भेटीगाठी घेतल्या होत्या, त्यांना अचानक माघार घ्यावी लागली। पण अशा परिस्थितीत सुद्धा अनेकांनी तोडगा काढलाय। तसंच खेड तालुक्यातले राजकारणी सुद्धा काही थांबणार नाहीयेत। त्यांनी लगेचच प्लॅन बी आखला आणि यामुळे यंदा इकडे महिला राज येणार असल्यानं अनेकांनी आपल्या सौभाग्यवतींना मैदानात उतरवलं। आरक्षणामुळे जागा महिलांसाठी राखीव पडल्यानं अनेक नेत्यांनी आपापल्या पत्नींना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे आता गावागावात नेता नाही तर नेत्याची बायको मैदानात अशा चर्चा रंगल्या आहेत। या नवख्या महिला उमेदवारांमुळे तालुक्याचं संपूर्ण राजकीय समीकरणच बदलण्याची चिन्ह दिसतायत। काही उमेदवार शिक्षित, आत्मविश्वासी आणि थेट जनसंपर्कात उतरलेले आहेत। त्यामुळे ही निवडणूक फक्त पुरुषांची नाही तर सौभाग्यवतींची झाली। पण याचे सूत्रधार मात्र इथले पुरुष असणार हे नक्की, कारण यंदा खांद्यावर बंदूक ठेवून निशाणा साधला जाणार आहे। यासोबतच युवा पिढीतली नव्या चेहऱ्यांचा सुद्धा या निवडणुकीत भक्कम प्रवेश झालाय। हे तरुण काहीतरी वेगळं करतायत। पारंपरिक राजकारण करण्याऐवजी यांनी सोशल मीडियावर प्रचार करण्याचा मार्ग निवडलाय। सोबतच हे घराघरात भेटी घेत आहेत आणि वाहतूक कोंडी, बेरोजगारी, पाणी टंचाई, रस्त्यांची दुरावस्था यांसारख्या खऱ्या आणि स्थानिक प्रश्नांना मुद्दा बनवत आहेत। आता या सगळ्या सत्ता पालथीमध्ये सगळ्यांचं लक्ष लागलंय शेल पिंपळगाव मोरकळ गटाकडे, कारण हा गट म्हणजे तालुक्याचं राजकीय हृदय। इथं माजी आमदार दिलीप मोहिते पाटलांचा बालेकिल्ला भेदण्यासाठी आमदार बाबाजी काळे स्वतः पुढाकार घेत आहेत। हा हाय व्होल्टेज गटात निर्मला पानसरे, विजय शिंदे, शरदराव मोहिते, डॉक्टर शैलेश मोहिते, श्रीनाथ लांडे, सर्जेराव पानसरे, बापूसाहेब थिट्टे अशा दिग्गजांची तयारी सुरू आहे। शेल पिंपळगाव गणात विद्या सयाजीराव मोहिते, रोहिणी धैर्यशील पानसरे, अश्विनी संजय मोहिते या महिला उमेदवारांच्या तयारीला वेग आलाय। तर मरकळ गणात विशाल झरेकर, सतीश भाडळे, मारुती बवले, योगेश पठारे, अजय टेंगले, भगवान लोखंडे आणि प्रसाद घेनन यांच्यासारख्या इच्छुकांनी मैदानात ठरवणारं रणांगण सुरू झालंय। खेड तालुक्यातील राजकीय समीकरणं नव्यानं लिहिली जात आहेत। कुणाची सौभाग्यवती जिंकते, कुणाची समीकरणं बसतायत आणि कुणाचं गणित बिघडतं हे पाहणं आता सगळ्यात मोठं राजकीय थ्रिल ठरणार आहे। अशातच आगामी निवडणुकांसाठी सर्व पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे। राजकीय नेत्यांचं वेगवेगळ्या भागात दौरे देखील वाढले आहेत। पक्षाच्या प्रवेशाचे कार्यक्रम सुद्धा पार पडतायत। माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश मोठ्या उत्साहात पार पडलाय। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, खासदार श्रीरंग बारणे, माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत भव्य प्रवेश सोहळा पार पडला। आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुका लक्षात घेता अतुल देशमुख यांच्या प्रवेशामुळे खेड तालुक्यातील राजकीय गणित बदलण्याची चिन्ह दिसतायत। स्थानिक पातळीवर प्रभावी नेतृत्व आणि संघटन कौशल्यामुळे देशमुख यांचा पक्षप्रवेश शिवसेनेला मोठी ताकद देणारा ठरणार आहे। त्यामुळे एकूणच खेडमधलं पक्षीय राजकारण आणि अगदी स्थानिक लेवलचं राजकारण दोन्हीही ढवळून निघाल्याचं पाहायला मिळतंय। बाकी तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच ताज्या बातम्यांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी पॉलिटिकल महाराष्ट्राच्या इंस्टाग्राम, फेसबुक आणि युट्यूब चॅनलला फॉलो करायला विसरू नका।